नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करूया मुटके, आंबाडीच्या भाजीचे मुटके। त्यासाठी मी येथे पातेल्यात अर्ध पातेलं पाणी तापत ठेवलं आहे आणि ह्या आंबाडीच्या भाजीचा पाला फक्त घेतला आहे आणि तो आता आपल्याला शिजवत ठेवायचा आहे। याला जास्तही शिजवायचं नाही। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं ज्वारी घेतली आहे, 1-2-3 चमचे, 5 मिरच्या घेतल्या आहेत, 1-8-10 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि जिरं घेतलं आहे। आता ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे। येथे आपली भाजी चांगली शिजली आहे। चांगली म्हणण्यापेक्षा आपल्याला ही जास्त शिजवायची नाही, एक 10% शिजवायची आहे आणि या पद्धतीने 1-2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला त्याच्यातलं पाणी पिळून काढायचं आहे। येथे आपला आंबटपणा जाण्यासाठी ही भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि आता ही भाजी एकदम अशी एकसारखी पिंजून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता मिरची आणि ज्वारीची भरड टाकायची आहे। तसेच याच्यामध्ये कांदा, मी इथे 2 कांदे घेतले आहेत आणि शेंगदाण्याचं मोठं कूट टाकून घ्यायचं आहे व चवीनुसार मीठ टाकून हे चांगलं मळून घ्यायचं आहे। तसेच मी इथे तुरीची डाळ घेतली आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे। आता या पद्धतीने मी व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने चांगलं मळून घ्या। येथे कुस्करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत। आता हे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आंबाडीची भाजी केली तरी एकदम चविष्ट होते। एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे आणि ते उकळलं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवून ही आंबाडीचे मुटके मी ठेवून दिले आहेत आणि 10 मिनिटासाठी वाफवून घेऊन आपली भाजी तयार झाली आहे। जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून जा। थँक्यू।